नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती GKGS मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज इतिहासचा 7वा पाठ बघत आहोत. मित्रांनो, आपण 6 पाठ घेतलेले आहोत. इथे सगळे व्हिडिओ बघून हे 7वा पाठ बघा. बघा क्वेश्चन नंबर 1. सरहद गांधी म्हणून कोणास ओळखले जातात? खान अब्दुल गफ्फार खान. खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जातात. ते पाकिस्तानचे आहेत आणि त्यांना भारतातला सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे त्यांना. केव्हा भेटला आहे? खान अब्दुल गफ्फार खान यांना 1987 ला त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटला आहे. ते पहिले भारतीय व्यक्ती त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटला. भारतरत्न कधी सुरुवात झाली? भारतरत्नाची 1954 ला भारतरत्नाची सुरुवात झालेली आहे. आणि 2023 ला किती जणांना भारतरत्न पुरस्कार भेटला? हा 5 जणांना भेटला आहे. 5 जणांना. लक्षात द्या मित्रांनो. सावरकर बंधूंनी नाशिक येथे 1904 मध्ये कोणत्या क्रांतिकारकाची संघटनेची स्थापना केली? कोणत्या? अभिनव भारतची त्याने स्थापना केली आहे. केव्हा केली? 1904 ला. 1904 ला. लक्षात द्या मित्रांनो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ग्रंथ कोणते कोणते आहेत बघा मित्रांनो. कोणते कोणते आहेत? माझी जन्मठेप हे त्यांचे ग्रंथ आहेत. आणि भारताचे स्वातंत्र्य समर 1857 त्यांचा एक ग्रंथ आहे. आणि कोणतं दुसरं आहे? काळे पाणी पण त्यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ग्रंथ आहे. लक्षात द्या मित्रांनो. बघा क्वेश्चन नंबर 1. दीन ए इलाही या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो? ते अकबर आहेत. अकबर. दीन ए इलाही या ग्रंथाचे लेखक हे अकबर आहेत. अकबर. लक्षात द्या मित्रांनो. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह केला होता? साने गुरुजी यांनी पंढरपूर येथील विठ्ठलच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला होता. लक्षात द्या मित्रांनो. हे प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. आपण दररोज असे हिस्ट्रीचे, भूगोलचे, विज्ञानचे असे सिरीज तयार केलेले आहे. आपण ते सगळे व्हिडिओ बघत राहूया. बघा, कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात? वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. आणि ते पहिले नेतृत्व करणारे ते पहिले व्यक्ती होते. डिस्प्लेस क्लासेस मिशन ऑफ इंडिया ची स्थापना कोणी केली होती? विराज शिंदे यांनी डिस्प्लेस क्लासेस मिशन ऑफ इंडियाची त्यांनी स्थापना केली होती. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची त्यांनी स्थापना केली होती. लक्षात राहू द्या मित्रांनो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे वृत्तपत्र केव्हा सुरू केले? मूकनायक हे वृत्तपत्र कधी सुरू करण्यात आले? 1920 ला मूकनायक हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कधी सुरू करण्यात आले? 1927 ला. 1927. मूकनायक 1920, बहिष्कृत भारत हे 1927. आणि जनता हे वृत्तपत्र कधी सुरू करण्यात आले? 1930 ला. 1930 ला हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले. आणि समता मलत आणि प्रबुद्ध भारत हे सगळे त्यांनी 1956 ला त्यांनी स्थापना केली आहे. लक्षात द्या मित्रांनो. गुरु गोविंद सिंग हे शिखाचे किती गुरु होते? हे 10वे गुरु होते. गुरु गोविंद सिंग हे शिखाचे 10वे गुरु होते. आणि पहिले गुरु कोण होते? गुरु नानक होते. गुरु नानक हे पहिले गुरु होते. लक्षात द्या मित्रांनो. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या. या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते? मोरो त्र्यंबक पिंगळे हे अष्टप्रधानाचे प्रमुख होते. होमरूल चळवळ कोणी संबंधित होते? आणि बेजंट आणि लोकमान्य टिळक हे होमरूल चळवळीशी संबंधित होते. त्यांनी होमरूल चळवळ कधी सुरू करण्यात आली? 1916 ला त्यांनी सुरू करण्यात आली होती. आणि 1916 ला जहाल आणि महाळ हे दोन्ही गट एकत्र गट आले होते. लक्षात द्या मित्रांनो. राष्ट्रीय काँग्रेसची पहिली अध्यक्ष म्हणले तरी हे आणि बेजंट राहू द्या मित्रांनो. लक्षात राहू द्या. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा पाया खचला असे कोणी चळवळीत वर्णन केले आहे? कोणी केले? सविनय कायदेभंग सुरू केले होते. दांडी यात्रा कधी सुरू करण्यात आली मित्रांनो? दांडी यात्रा ही 12 मार्च 1930 ला महात्मा गांधी यांनी 12 मार्च 1930 ला ही दांडी यात्रा सुरू करण्यात आली होती. आणि कधी संपवण्यात आली ती? 6 एप्रिल 1930 ला त्यांनी ते
कायदा घेऊन मोडला होता. लक्षात होता मित्रांनो. छत्रपती शाहू महाराजांनी सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले होते? कोणत्या वर्षी बसले? 1884 ला. 1884 ला छत्रपती शाहू महाराज यांनी सिंहासनावर बसले होते. कोणत्या वर्षाचा मार्लो मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो? कोणत्या? 1909 ला. लॉर्ड मार्लो आणि मिंटो हे दोघे मिळून मार्लो मिंटो कायदा त्यांनी निर्मित केला होता 1909 ला. कोणी इंग्रजांवरती कुका चळवळी उभारली होती? कोणी उभारली होती? गुरु रामसिंग. गुरु रामसिंग हे इंग्रजाविरुद्ध कुका चळवळी उभारली होती. रामसिंग या लक्षात घ्या मित्रांनो. 30 डिसेंबर 1988 रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. केव्हा झाली होती? 1906 ला. 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली होती. कायमधारा पद्धत कोणी सुरू करण्यात आली? कोणी सुरुवात करण्यात आली? लॉर्ड कॉर्नवालिस. लॉर्ड कॉर्नवालिस. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणाचे होते मित्रांनो? कोणाचे होते? दर्पण होते. दर्पण. कोणी स्थापना केली दर्पणाची? बाळशास्त्री जांभेकर यांनी. केव्हा केली? 1832 ला. 1832 ला आपल्या महाराष्ट्राचे पहिले वृत्तपत्र होते. महाराष्ट्राचे म्हणजे भारतातील पहिले. महाराष्ट्राचे पहिले वृत्तपत्र बॉम्बे द हेराल्ड. लक्षात होता मित्रांनो. 1880 चा आहे ते. 1780 सॉरी. शेतकऱ्याचे आसूड हे पुस्तक कोणाचे आहे मित्रांनो? कोणाचे आहे? महात्मा फुलेचे आहेत. महात्मा फुलेचे शेतकऱ्याचे आसूड हे त्यांचे पुस्तक आहे. शेतकऱ्याचे आसूड हे केव्हाचे आहे मित्रांनो? केव्हाचे आहे? 1883 चा आहे. 1883 त्यांचे शेतकऱ्याचे आसूड हे ते पुस्तक आहे. लक्षात होता मित्रांनो. आणि तृतीय रत्न केव्हाचे आहे? तृतीय रत्न हे 1855 चा. 1855 ते काय आहे? हे नाट्य आहे. नाट्य हे तृतीय रत्न आहे. तृतीय रत्न. आणि छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा केव्हाचा आहे? त्यांचा पोवाडा आहे 1869 चा. 1869 चा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा आहे. आणि ब्राह्मणाची कसब हे केव्हा त्यांनी स्थापना केली मित्रांनो? केव्हा केली? 1869. 1869 ला त्यांनी स्थापना केली होती. कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले. लक्षात होता मित्रांनो. गुलामगिरी केव्हा स्थापना करण्यात आली? गुलामगिरी ही 1873 ला. 1873 ला. गुलामगिरी ही कोणत्या देशाला अर्पण केली होती? अमेरिकेच्या देशाला. अमेरिकेच्या देशाला जनतेला हे गुलामगिरी हे ग्रंथ अर्पण केले होते. लक्षात राहू द्या. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. केसरी हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली आहे? कोणत्या? पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांना केसरी हिंद पदवी देण्यात आली होती. लक्षात राहू द्या मित्रांनो. हे पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना कुठे करण्यात आली होती? आर्य महिला समाजाची स्थापना त्यांनी पुणे या ठिकाणी स्थापना केली होती. केव्हा केली होती? 1882 ला. 1882 ला त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. आणि शारदा सदनची स्थापना कधी करण्यात आली? शारदा सदनची स्थापना कधी करण्यात आली? 1889 ला. 1889 त्यांनी शारदा सदनची स्थापना करण्यात आली होती. आणि मुक्ती सदनची स्थापना 1896 ला. 1896 त्यांनी स्थापना करण्यात आली. लक्षात होता मित्रांनो. आणि त्यांनी कोणते ग्रंथ लिहिले होते बघा? कोणते लिहिले? हाय कास्ट हिंदू वुमेन हे लिहिले होते. लक्षात होता मित्रांनो. आणि बायबलचे मराठीत त्याने भाषांतर पण केले होते पंडिता रमाबाई यांनी. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. दिनमित्रकार म्हणून कोणाला ओळखले जातात? कोणाशी ओळखले जातात? मुकुंदराज पाटील यांना दिनमित्रकार म्हणून ओळखले जातात. लक्षात राहू द्या मित्रांनो. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचे 8वे प्रताप हे कोणी म्हटले होते? कोणी म्हटले? संत रामदास यांनी शिवरायांचे 8वे रूप आणि शिवरायांचा 8वा प्रताप हे संत रामदास यांनी म्हटले होते. लक्षात राहू द्या मित्रांनो. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. हिंदुत्व ही जितकी स्पृश्यता मालमत्ता आहे तितकीच ती अस्पृश्यता आहे असे कोणी म्हटले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे म्हणले होते. लक्षात राहू द्या मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला होता? 14 एप्रिल 1891 ला त्यांचा जन्म झाला होता. महू मध्य प्रदेश मध्ये झाला होता. लक्षात द्या मित्रांनो त्यांचा जन्म. डॅडॅश यांना आधुनिक भगीरथ असे म्हटतात. कोण ओळखले जातात? कर्मवीर भाऊराव पाटील यांना डॅडॅश आधुनिक भगीरथ असे म्हटले जातात. महाराष्ट्रातील एकमेव असे शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यात आहेत. हे मंदिर कोणी बांधले होते? छत्रपती राजाराम यांना
गेल्या वर्षी सिंधुदुर्गला हा प्रश्न आला होता मित्रांनो, लक्षात राहू द्या मित्रांनो हा प्रश्न. इसवी सनाच्या 8व्या शतकाच्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला होता? कोणत्या? राष्ट्रकूट घराण्याचा. राष्ट्रकूट घराण्याचा महाराष्ट्रात उदय झाला होता. 1991 मध्ये तरांच्या लढाईत कोणाकोणामध्ये झाली होती? कोणाकोणामध्ये झाली? पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद गौरी. पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद गौरी मध्ये 1191 मध्ये त्यांचा लढाई झाली होती. कोणी जिंकली होती पहिली लढाई? हे पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये झाली होती आणि हे जिंकली होती. पण पानिपतची दुसरी लढाई कोणा दरम्यान झाली? हेमू आणि अकबर मध्ये पानिपतची दुसरी लढाई झाली होती आणि याच्यामध्ये अकबर हा विन झाला होता आणि 1556ला पानिपतचे दुसरे युद्ध घडले होते. पानिपत हे ठिकाण कुठे आहे? हे हरियाणा या ठिकाणी आहे. आणि पानिपतचे 3 युद्ध म्हणलं तर 1526 1556 आणि 1761 हे 3 युद्ध लक्षात ठेवा मित्रांनो, हे पानिपतची युद्ध आहेत. पानिपतची दुसरी लढाई कोणा दरम्यान झाली? बघल्या मित्रांनो आताच. मेसोपोटेमिया हा प्रदेश कोणत्या 2 देशांदरम्यान स्थित आहे? कोणते आहे? तिग्रीस आणि युफ्रेटिस. श्रवणबेळगोळेश्वर या ठिकाणी कोणत्या राजाचा मृत्यू झाला? कोणता झाला? चंद्रगुप्त यांचा झाला होता. चंद्रगुप्त या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला होता. 100 उदाहरणांपेक्षा एक सिंहाचा राजा केव्हाही श्रेष्ठ होय असे कोणी म्हटले होते? व्हॉल्टेर यांनी म्हटले होते. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले? कोणत्या ठिकाणी? कालीबंगन या ठिकाणी अग्निकुंड सापडले होते. आर्य संस्कृत जीवनात गड्यातील दागिन्यास काय म्हटले जातात? निष्क म्हणतात. निष्क. हिंदू प्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते? विष्णू शास्त्री पंडित हे हिंदू प्रकाश साप्ताहिकाचे संपादक होते. 1827 मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता? हा पुणे या ठिकाणचा कलेक्टर होता. रॉबर्टसन हा पुणे या ठिकाणचा कलेक्टर होता 1827 या ठिकाणी. अकोल्यातील दहीहंडी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? बापूसाहेब शस्त्रबुद्धे हे अकोल्यातील दहीहंडीचे सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. रंगाई छपाई सुरुवात कधी झाली होती? 1457ला रंगाई छपाईची सुरुवात करण्यात आली होती. कोणत्या विजयानिमित्त अकबराने फतेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा निर्मिती करण्यात आला होता? कोणाच्या विजयानुसार? गुजरातमधील विजयानुसार. कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली होती? कोणत्या? 1813 सनदी कायदा यानुसार भारतातील व्यापारी मक्तेदारी ही रद्द केली होती. केव्हा केली होती? 1813 सनदी कायद्यानुसार. होमरूल चळवळीतल्या प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणत्या वृत्तपत्र सुरू करण्यात आली होती? न्यू इंडिया हे वृत्तपत्र त्याने सुरू करण्यात आली होती. केव्हा करण्यात आली? होमरूल चळवळ या ठिकाणी. प्रत्यक्ष लोकशाहीसाठी जगातील कोणता देश प्रसिद्ध आहे? हा ग्रीस आहे. प्रत्यक्ष लोकशाही जगातील कोणता देश प्रसिद्ध आहे? हा ग्रीस आहे. PIL म्हणजे जनहित याचिका ही संकल्पना कोणी विकसित केली होती? कोणी केली? न्यायमूर्ती PN भगवती यांनी जनहित याचिका ही प्रसिद्ध केली, संकल्पना मांडली होती. जगातील सर्वात जुने संग्रहालय कोणत्या शहरात सापडले आहे? ऊर या ठिकाणी सापडलेले आहे. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. आधुनिक विचाराचा दृष्टिकोन कोण आहे? हा पुरोगामी आहे. सत्तेची चाल कायद्याची कोणी बंद केली होती? कोणी बंद केली? लॉर्ड विल्यम बेंटिंक आणि सत्तेची चाल कायद्यास कोणी बंद केली? लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी केली होती. केव्हा केली होती? 1829ला त्याने सती प्रतिपदा चाल बंद केली होती. इंडिया हाऊसचे डॅडॅशच्या क्रांतिकारांचे कर्झन वायलीने वध केला. कोणी केला? मदनलाल ढिगरा याने 1857ला त्याने वध केला होता. लक्षात ठेवा मित्रांनो. हा भारतीय असंतोषाचे जनक कुणास म्हणतात? लोकमान्य टिळक यांना म्हणतात. लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जातात. त्यांचा मृत्यू कधी झाला होता? 1920ला झाला होता. 1920ला. हरिजन सेवक संघ कोणी सुरू करण्यात आले? महात्मा गांधी यांचे हे संघाची सुरुवात केली होती. महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला होता?
महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 त्यांचा हा जन्म झाला होता आणि त्याचा मृत्यू कधी झाला होता? 30 जानेवारी 1948 ला त्याचा मृत्यू झाला होता. अहिंसा दिन म्हणून कोणता साजरा केला जातो? हा 30 जानेवारी म्हणून साजरा केला जातो आणि 2 ऑक्टोबर साजरा केला जातो. आणि दक्षिण आफ्रिकेतून ते भारतात कधी परतले होते? 9 जानेवारी 1915 ला त्यांनी भारतात परतले होते पहिल्यांदा वेळेस. त्यांचा पहिला सत्याग्रह तो कोणता आहे? हे कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोणास म्हणतात? विनोबा भावेला म्हणतात. विनोबा भावे यांना भारतातील भूदान चळवळीचे जनक म्हणतात. पेशवे काळात चित्रकामासाठी महाराष्ट्रामध्ये कोणत्या माध्यमांचा उपयोग केला जातो? कोणत्या? कापडीपट यांचा वापर केला जातो. आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह कोणते आहे? झेप घेणारा वाघ हा आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह आहे. लक्षात होता मित्रांनो. आझाद हिंद सेनेची स्थापना केव्हा करण्यात आली? 1942 ला. कुठे करण्यात आली? टोकियो जपान या ठिकाणी त्याची स्थापना करण्यात आली. आणि कोणी करण्यात आली? रासबिहारी बोस यांनी त्याची स्थापना केली होती. राजा पंचम जॉर्ज व राणी मेरी या स्वागतास मुंबई गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार बांधण्यात आले. ते कोणत्या वर्षी बांधण्यात आले? 1911 ला त्यांनी बांधण्यात आले होते गेटवे ऑफ इंडिया त्यांच्या स्वागतासाठी, पंचम जॉर्ज साठी. थॉट्स ऑफ पाकिस्तान या लेखकाचे ग्रंथ कोणते मित्रांनो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लेखक होते. बजरंग बली की जय ही रणगर्जना कोणी केली? राजपुतांनी केली होती. मुघल राजा बहादूर शाह जफर यांच्या पत्नीचे नाव काय होते? जिन्नत महल हे होते. पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र कोण होते? नानासाहेब हे होते. राष्ट्रीय जनगणमन सर्वप्रथम कधी गायले होते? 1911 ला गायले होते. आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले होते? लक्ष्मी स्वामीनाथन यांनी आझाद हिंद सेनेचे महिला रेजिमेंटचे नेतृत्व केले होते. लक्षात ठेवा मित्रांनो. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या वडू हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? हे शिरूर तालुक्यात आहे. शिरूर तालुक्यात हे छत्रपती संभाजी महाराज समाधीचे असलेल्या वडू या ठिकाणी शिरूर या तालुक्यात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे ग्रंथ कोणते? बुधभूषण होते. लक्षात राहा मित्रांनो. त्याचा जन्म केव्हा झाला होता? 1657 त्याचा जन्म झाला होता. लक्षात राहा. पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? हे अकोला जिल्ह्यामध्ये पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. लक्षात द्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म कोणत्या गावी झाला होता? भंगूर रत्नागिरी ठिकाणी. भंगूर या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाला होता. सरद घाणी म्हणून कोणा ओळखले जातात? खान अब्दुल गफ्फार खान यांना सरद घाणी म्हणून ओळखले जातात. लाल बाल पाल मधील लाल हा कोण आहे? कोणत्या राज्याचा आहे? हा पंजाबचा आहे. लाला लजपत राय हा पंजाबचा आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. आपला इथे व्हिडिओ संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र.